गुड मॉर्निंग. हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग, सुप्रभात. माझं नाव हेमा गायकवाड. वेलकम टू माय चॅनल हेमा गायकवाड ब्लॉग्स. तर आज एकादशी आहे. तर माझी आता स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे, कारण की आमच्या ह्यांना ड्युटीला जायला खूप घाई होती सकाळ सकाळ. तर त्यांचा आज एकादशीचा उपवास आहे. तर मी खिचडी बनवते. तर खिचडी बनवायला चालूच आहे, पण किचनवर थोडीफार घाण झालेली आहे, ते मला स्वच्छ करावं लागेल. साफ केल्याशिवाय स्वयंपाकाला मज्जाच नाही. आधी सगळं स्वच्छ करून घेते, मग बघा खिचडी कशी झालेली आहे. रात्रीची थोडीशी भाजी उरली होती. माझा काही उपवास नाही आहे, त्याच्यामुळे ती आता भाजी आणि उरलेला भात मी खाणार आहे आणि त्यांच्यासाठी खिचडी बनवलेली आहे. तर ऑलमोस्ट तयार होतच आलेली आहे, थोडी राहिली. आणि मिरची तिखट, त्यांना खूप तिखट आवडतं, तर मस्त तळल्यात मी मिरच्या आणि त्याच्यावरती मीठ टाकून ठेवलेले. ते तोपर्यंत मी आवरून घेते पटपट खिचडी. त्यांना परत घाई पण होते आणि आता एकादशी असल्यामुळं मला लवकर देवपूजायला पण बसावं लागेल. तर देवपूजा करून घेते मी पटपट, कारण की देवपूजा केल्याशिवाय तर दिवसाची सुरुवात होतच नाही. प्रत्येक घरात पहिली देवपूजा आणि स्वयंपाकघर. दिवसाची सुरुवात तर सगळ्यांची तिथूनच होत असते. तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्याही घरी अशी सुरुवात होते का? आमच्या तर घरी सुरुवात अशीच होते नेहमी आणि रोजची. तर आज मी तुमच्यासाठी माझ्या व्लॉगमध्ये नवीन काय घेऊन यावं हे सुचतच नव्हतं. तर मी बरेच व्हिडिओ बघितले यूट्यूबवर. तर मला असं वाटलं की माझ्याही दिवसाची सुरुवात कशी होते ही मी तुम्हाला दाखवू शकते. तर आम्ही एका छोट्याशा फॅमिलीमधून आहे. तर एवढी काय आम्ही श्रीमंत वगैरे नाही आहे, पण मध्यमवर्गीय आहे फॅमिली आमची. तर माझी देवपूजा झालेली आहे, तर मी आता आरती करते. तर आरती केल्याशिवाय तर देवपूजा केल्यासारखी वाटतच नाही. तर ऑलमोस्ट माझी आरती होत आलेली आहे. तर त्यांना खूप आता त्यांचं नाश्ता वगैरे झालेलं आहे, तर आता कामाला जायची तयारी चालू आहे त्यांची. तर बघा आता कशी मध्ये करतात ते व्हिडिओच्या. तर आता त्यांच्या कामाची जायची तयारी चालू आहे. तर कंपनीमध्ये हा ड्रेस घालावा लागतो त्यांना, कारण की रेग्युलर कपडे का त्यांच्या कंपनीमध्ये चालत नाहीत. तर आता आहे या कपड्यामध्ये जाऊन तिथे गेल्यानंतर हा ड्रेस ते घालणार आहेत. तर आता ऑलमोस्ट ते निघालेत कामाला. तर आता पार्किंगमध्ये गाडी काढतात. त्यांचा चष्मा राहिला, त्यांची काही वस्तू राहिली की पटकन मला द्यावी लागते. तर मी पटकन देते आणि पटकन तुमच्याशी बोलते. तर घरातले पण कामं आता सुरू करावं लागतील मला. भांडे बघा किती पडले. स्वयंपाक झाला, देवपूजा झाली, आता पटपट भांडे घासून घेते, कारण की भांडे घासल्यानंतर अजून मला कपडे पण धुणे आहे. तर कपडे धुवायचेच आहेत मला, पण मी कपडे धुताना व्हिडिओ नाही काढू शकत, कारण की बाथरूममध्ये कपडे धुवावे लागतात. तर चांगलं नाही वाटत बाथरूममध्ये कपडे धुताना व्हिडिओ काढायला. तर मी कपडे धुण्याचा व्हिडिओ नाही टाकणार आहे. तर किचन आवरून घेते. आता स्वयंपाक झाला, तर आता भांडे घासून झालेत. तर आता पटकन किचन आवरून घेतल्याशिवाय स्वच्छ वाटत नाही. आता किचन आवरल्यानंतर खाली पण बघा सगळं असं पाणी पडतं, खरकटं सांडतं. तर मला खालचं पण पुसून घ्यावं लागेल. पुसून झालेलं आहे. आता पटपट मी झाडू मारते, झाडू मारून घेते सगळं घरामध्ये. असं थोडं सकाळी मी झाडू मारला होता उठल्याबरोबर, कारण की हातरून काढल्यानंतर मी पहिला झाडू मारत असते. झाडू मारल्यानंतर तरी आपण आता स्वयंपाक वगैरे झाला आहे, भांडे घासून झालेले. तर आता परत मला झाडू मारावं लागणार आहे. तर आता अंगण पण झाडायचं. माझं काही अंगण खूप मोठं नाही आहे, छोटीशी गॅलरी आहे. गॅलरी पण मला रोज झाडावी लागते. तर पटकन मी घर झाडून घेते आणि पटकन गॅलरी पण झाडायला जाते. तर अशी माझी दिवसाची सुरुवात असते. खूप असं पटपट आवरून निवांत व्हावं वाटतं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काय चेंजेस वगैरे करावं लागत असेल तर प्लीज मला सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करेन.